हॅलो हॅलो. हा तायडे. हा बोला दादा. हा काय रे काम होतं तुझ्याकडं. काय रे. अगं ते आपणच लई आशात दुखत खोकला वगैरे येतो त्यांना लई ते. हा मग दवाखान्यात घेऊन जा ना नेलत पण हॉस्पिटलला. ते नेलत मी त्यांना ते काय तुझे मानसीला आपण घेऊन जाते काही दिवस तुझ्याकडे. अरे दादा मी कसं घेऊन येऊ शकते, तुला तर माहिती ना मी सासरू असे नाही. मग माझे सासू सासरे एक्सेप्ट करतील का आबाला, ते मला काय माहित नाही. तुम्ही दोघांनी मिळून जीव लावायचा. आता आई जाऊन किती वर्ष झाले, आता एकुलते का आबाच राहिलेत ना, मग त्यांना जीव लावायला पाहिजे तुम्ही. मला काय माहित नाही ते, तुम्ही जीव लावायचा. आबा आहे तो. बहिणींचं काय झालं, काय म्हणतात त्या. काय नाही त्याची थोडीशी चिडचिड होती आशात नाही का आपणच्या दुखण्यामुळे. कस काय चिडचिड होती, सासरे म्हटलं सांभाळायला पाहिजे ना. हा मग बरोबर आहे. आता पण बघ काही दिवस घेऊन जा तुझ्याकडं बघू. अजिबात ते काय जमणार नाही, ते वहिनीला नीट सांभाळायला. बर ठीक आहे. तू समजून सांग. ठीक आहे चालत. हा. आई काम करू करू पर माझे हात जायला लागलेत. सासरे नुसता खो 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 होतो. काय राव माझ्या नशिबीच का आलं देवा. काय रे माझ्या नशिबी लिहिलंय तू असं सगळं. वैताग आलाय मला आता. काय झालं, काय एवढी पार रडायच लागली. काय करणार मी मग. काय झालं. माझ्या घरी माहिती आहे तुला काय चालू आहे. सासरा मरणाचा खो 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 होतो, कॅन्सर आहे त्याला. आणि त्याचं नुसतं सगळं खाणं पिणं सगळं जे नाही ते करावं लागतंय. बाई जे कधी मी माझ्या लेकराचं केलं नाही, सांगू दे बाबा मला बोलता पण येईना ते. यार काय करू यार गोष्टी सांग राव तूच. तर मी तरी काय सांगू, तुला माहिती ना माझा सासरा बी तसाच करत होता. हा किती खोकायचं बाई मला ती वैताग आला. मी शेवट त्यांना सांगितलं एक तुम्ही राहायचं नाही तर मी राहील. त्यांना मामांना बी सांगितलं आणि डायरेक्ट त्यांना म्हणलं. अरे मग म्हातारा कुठे राहिला, म्हणजे तुम्ही दोघं सेपरेट झाला मग म्हातारा. मी सांगितलं त्यांना एक तर मी राहीन नाही तर म्हातारा ठेवा. बघा दोन्हीतलं कोण चॉईस करायचंय तुम्हाला बघा. मग मी जर माहेरी गेले तर परत येणार. मी लगेच आयडिया केली. म्हाताऱ्याला नेऊन सोडायला लावलं. कुठं कुठं सोडलं म्हाताऱ्याला. एक तर म्हणत होते पोरीकडेच नेऊन सोडा. पोरगी लगेच म्हणली नक आणि माझीच लेकर येत ना असे डायरेक्ट वृद्धाश्रम. वृद्धाश्रम कुठे यांची कटकट सहन करती तिथे करते चट. बरोबर आहे ग तुझं. मला पण लय त्रास होतो पण हे ऐकतील का माझं. त्यांचा तर लय जीव आहे. असं फिरवायचं असतं नवऱ्याला बोटावर. गोल 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 गोडीत बोलून काम करायचं असतं. तू फक्त एकच म्हण, एक तर मी राहीन नाही तर ते राहते. बघा तुम्हाला कुणाला पाहिजे, कोण पाहिजे तुम्हाला. जसं तुझ्या नवऱ्याने तुला चॉईस केलं तसंच माझा नवरा मला चॉईस करेन बघ. हे खरे. आणि प्रत्येक नवरा बायकोच्या मुठीतच असतोच. जाऊ का मग मी. हो बघतेच आता. झालं का सुरू. आली पाणी दे ग मला थोडं. माठ आहे तिथं, हाताने घ्यावं पाणी. मी काय देणार नाहीये. मी आले की बरं तुमचा खोकला सुरू होतो. रात वय झालं त्रास होतो. वय झालं का हटकून करता. पाणी दे थोडं. सकाळी जेवलो नाही ना त्याच्यामुळे मग थोडस. मग कळत नाही का भाकऱ्या करून ठेवलं हाताने घ्यायचं हाताने खायचं. अरे नाही जावं काठी कशासाठी दिली मग. पाय नाही चालत तर मग काठी घेऊन चला. अरे माझ्या लेकरासाठी तू असं नको करू. लेकरू तुमचं लेकरू एक तिकडे गेलंय सासरी. त्याला तुमची काय किव आहे ना आणि तुम्ही म्हणा लेकरू. सासर वासीन लेकरू आता तिला वेळ आहे का माझ्या. अहो सासर वाशिन का असं ना ती बरं का. पण तिने येऊन विचारायला नाही पाहिजे का तुम्हाला कसं आहे आबा तुमचं बरं आहे का, खोकला कसा आहे का, तुम्हाला बरं नसेल वाटत तर डॉक्टरकडे जाऊ. पण तसं काहीच नाही, नुसतं मलाच हे करावं लागतं. तू बे माझी मुलीसारखीच ना. मुलगी तर नाहीये ना, सून आहे मी. आता किती दिवस राहिले माझा जीव लावा मला थोडंसं. काय जीव लावू, तुमचं करू करूच फार माझे हात गेलेत. जशी आले ना लग्न करून तसं तुमचं करतेच आहे. झालं का सुरू. डोक्याला ताप झालाय ना
खोकल्यामुळं त्याच्यामुळं. आता वय झालं होणारच आहे ना जरा. पाणी आण थोडस पाणी. अहो मग काठी कशाला दिली? जा उठावा, पाणी प्यावा. आल्या आल्या काय तुमची कटकट आहे ही दररोजची? अगं नाही उठणं होत बाळ. बाळ बिळ काय बोलायचं नाही मला. मला अजिबात तसलं काही आवडत नाही. आताच सांगते, सासऱ्याने सासऱ्यासारखंच राहावं. काय चाललंय कालवा? कुठं थोडं काय पाणी दे रे बाबू. काहीच नाही. जा पाणी आण. पाणी? हा आण ना. आणते. त्रास होतो ना आता, वय झालं खोकला. औषध घेतलं सकाळी? संपलं ना औषध. आता तुला सांगितलं होतं, तुला लक्षात नाही राहिलं मी मला. आणतो थोड्या वेळाने, येताना आणतो मी. थांब आता पाणी प्या. थोडस औषध. पाणी मी त्यांना तेच म्हणत होते हो, की नाही का मी आणते म्हणून पाणी. तेच म्हणत होते मला की नको सुनबाई, तू कशाला त्रास करती. हो ना? हो हो, जीव लावतो ना लेकरू मला. हा मग सून ही मुलगीच असती ना, मग जीव तर लावलाच पाहिजे ना. आहे ना, स्वयंपाक झाला असला तर मला जेवायला वाढा. बघ ना, झोपतो जेवायचं जाऊन मी. दे त्यांना काही. हो मी आहे ना, करायला स्वयंपाक रेडी आहे. स्वयंपाक ह्यालाच घेऊ, म्हणजे जीव ह्यालाच लावतो खाऊ म्हणून घालायचं. राहिलो नाही तर कशाचं काय केलं म्हातारं पान. आप्पा तुम्ही ना जास्त बोलत जाऊ नका, परत त्रास होतो तुम्हाला. तेच तर मी त्यांना तेच म्हणते, तुम्ही बोलत नको थोडंसं जाऊ. आहे ना असलं तर जेवायला तिथं जाऊन झोपतो. कुठे तिकडं तुम्हाला 1000 वेळा सांगितले आयुष्य. आतमध्ये बेड टाकलेला, त्या बेडवर झोप. अरे खोकला येतो तुम्हाला, त्रास होतो रात्रीचं, मग ते नको आपण पडतो बाहेर पटांगणात. आपण इथं गाडी टाकू ना, म्हणजे नाही घरातच ठीक आहे. जा. हा हा अहो खोकला लागतोय तर पाणी प्या तर. तुम्ही आराम करा बरं आता. बरं ऐका ना, हा. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. जरा आतमध्ये येता का? हा, आतमध्ये बोल या, बोल बाबा. आतमध्ये या. आलो मी. हो हो हो, हाय मी हाय. ऐका ना, ते आपण आहे ना आबाला ना वृद्धाश्रम मध्ये टाकायचं का? आता तुझा मेन काय घास चालायला गेला काय? बाप आहे माझा, कानफाटच पडून बसला. अहो मी म्हणजे काय ते ऐकून घ्या आधी, मग मला चिडवा. हळू बोल, हळू बोल. हळूच बोलते. मी हेच म्हणते की आपण आबाला वृद्धाश्रम मध्ये टाकून देऊ, कारण ते खूप खोकतात. त्रास होतो मला सगळ्याच त्यांच्या वागण्याचा त्याचा. वय झाले त्यांचं, त्यांना त्रास होणारच आहे. तू मग तेच म्हणते, उगाच त्यांचा त्रास आपल्याला झाला तर मग आपण काय करायचं? आपण पण खोकत बस त्यांच्यासारखं खोका खोका. आता लोक काय म्हणतील आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकलं? आवडत आहेस का तू? हे बघा, ती शेजारची पूजाताई, तिने नाही केलं का तसंच? तिने तिचे सासऱ्यात दुखत होत्या, तिने नाही वृद्धाश्रम मध्ये टाकलं. ते लोक बावळट आहेत, आपण बावळट आहेत का? मग त्यांनी केलं, मग आपण करायला काय झालं? बोलणारे बोलतेच, त्यानंतर कोण नाही बोलत. बोलून बोलून किती दिवस बोलणार? आठवडाभर बोलणार, त्यानंतर कोण नाही बोलत. हे बघा, आता मी स्पष्टच बोलते. आपल्या घरामध्ये ना पाहुणे यायचे बंद झाले. ते कोणामुळं? आबामुळं. कारण की त्यांचं दुखतंय म्हणून. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगते, त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकू, नाहीतर मीच माहेरी जाईन. आपण तसं बावळट सारखं का करेल तू? मी बावट नाहीये. पहिली गोष्ट, जे बोलते ना ते खरं बोलते. मला ते पटत नाही. तुम्हाला पटो नाही तर नाही पटो, त्यांना वृद्धाश्रम मध्ये टाकायचं. आणि मी थोडी म्हणते डायरेक्ट हाकलून द्यायचं. आपण टेक्निक काढू ना, सगळ्यांना असं सांगायचं की आपण त्यांना देवाला पाठवलं पंढरपूरला, आणि तसंच त्यांना वृद्धाश्रम मध्ये सोडून द्यायचं. तुम्हाला ते हवेत का मी हवे? मी हवे का ते हवेत ते सांगा. ते काय आयुष्यभर पूर्ण नाहीये, ते महिन्यात जातील. मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. चला मग. कुठे गेली त्यांची पिशवी? येत ना कपडे. म्हणजे तू भरूनच ठेवली. चला. आबा हे घ्या, म्हणजे हे घ्या पिशवी. आप्पा, अरे काय 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 बोला काय. तुमची लय दिवसाची इच्छा होती ना पंढरपूरला जायचं? हा हा हा. चला आपल्याला पंढरपूरला जायचंय आता. अरे पण असं अचानक? हा, मला जरा आहे 2-4 दिवस वेळ, तर म्हटलं चला जाऊन येऊ, देवदर्शन करून येऊ. असं म्हणतो. हा अहो, बोलण्यात मला- वेळ घालता. थेट पंढरपूरला सोडा बरं का त्यांना. चला ना. बर बर चला. हा तर जा तुम्ही बरं दोघं का. येत आहे का आपण जायचं? नाही, आपण तिघं जातोय. बर. कपडे घेतले का बरं? घेतले ते. घेतले ना, दिले ना आता. तसे किती
गाडी आणली आप्पा, हो हो मित्र आहे आपला. तुम्ही पुढं बसा. माग बसतो ना, तुम्ही दोघ जण बसा पुढं. दोघं नाही बसतात आप्पा पुढं. अहो जे सांगितलं ते करा. पुढं बसा म्हणलं की बसायचं, म्हणजे बसा. हो 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 हो. चल मग पोरांनो, अरे थोडीशी मला लगेच आलती गाडी, थांबवताय का? हा, थांबवतो. काय कटकटे बाई म्हाताऱ्याची. अरे लगेच चालू, इथं उतर तुम्ही. हळू. हा हा. वैताग आणलाय म्हाताऱ्याने. आओ बसा. का ते बघायला राहता. मध्येच थांबणार काही. राम राम, लई दिवसाची इच्छा होती पंढरपूरला जायची. अरे अरे अरे, गाडी बी नाही, पोरं बी नाही, कुठं गेली म्हणायची आता. इथे तर काहीच नाही. आहे रनात सोडून गेली मला पोरं. काय करावं आता यांना. आता इथं कोण बघायचं मला. आता अंधार पडायला लागला, कुठं जाऊ. आता इथंच पडतो गडीभर, मग बघू काय असेल ते. लागलेलं दिसतंय. बाबा काय म्हणता. काय झालं बाबा, इकडे पडले झालं. इकडे काय पडले काय तुम्ही काय गर्दी कसली? वाढलं काय? नाही ना, ते आता काय थांबा बरं. सोडलं पोरांनी गेले. पडले काय? नाही नाही, नाही ना. काय झालं. सरका कोण आहेत. बघ ना कोण आहे ते. आबा इथं. आबायचं? हो. चकुली, आबा तुम्ही इथं काय करताय. कारण तुझ्या भावाने आणि वहिनीने मला सोडून दिलंय. काय सांगताय. हा, मला म्हणले देवाला जाऊ आपण, उठा तुम्ही उठा. आणि इथं सोडून मला गेले निघून. उठा उठवा. कोण ओळखीचे काय तुमच्या? अहो माझे बाबा आहेत ते. आता कुठं येतं मला. तुम्हाला जिथे न्यायचं तिथे हा. चला. देवाला घेऊन जातो म्हणले मला, आणि तर सोडलं बघा यार. त्यांना घेऊन जा. पोरांनी सोडलं काय? हो ना हो ना, बसा, पोरांना. बसा. येईल का बसता येईल? हो येईल. चकुली बस बा. हो बस. घरीच गेले असतील ना. ते काय माहिती कुठे गेली. मला चांगलं तासभर झालं ना सोडलं. चकुली, भांडण करू नका बाबांनो. गोडी गोडी घ्या जरा. उतरा तुम्ही आवा. हो हो. बसा तुम्ही. कुठे आहेत वहिनी. काय लावलं ये. लाजा वाटू द्या जरा.
यांचीच कमी होती. अहो आबा कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती शोधलं तुम्हाला आणि असे न सांगता कोण जातं का? तेच तर. आता नको देखावा करूस ग, आता नको देखावास करूस. हा रस्त्यात निम्या रस्त्यात सोडून आलीस. मी काय हो आपण सोडलं का आहे ना? ना आम्ही सोडायला गेलतो. तसं नाही मी त्यांना भाकर तुकडा देणारच होते पण हे बाहेर नव्हतेच. ते भाकर गायब तुकडा? झाले होते. भाकर तुकडा ते भाकर भाजी म्हणायचं होतं मला. समजलं काय म्हणायचं होतं आणि काय करायचं होतं ते. तुझ्या बापाला सोडला असता का असा आडरानात? अगं पहिली गोष्ट मी यांना सोडलंच नाहीये. माझ्या बापाला कशाला मध्ये आणती तू? सोडलंच नाही मग हे चालत गेले का? यांना एवढं चालायला येतंय का? बरं ऐक तुला एवढाच प्रॉब्लेम आपण त्यांच्याकडूनच ऐकू. सगळं ऐकलंय, काय ऐकायची गरज नाही. हो सगळं ऐकलंय, सगळं सांगितलंय. मंदिरात नेताय म्हणताय देवाला आणि तिथं सोडल्यात का रस्त्यात? पहिली गोष्ट रस्त्यात सोडलंच नाही. आबा स्वतःहून गेले. आबा ए भांडगोळ्या काय काय बोलते ते? तुम्ही स्वतःहून गेला की नाही? काय खाली तोंड तोंड वरती करा ना. ए, म्हणजे तोंड वरती. समोर बोल. मला वाईट बोलायला लावू नका. एक काम करा, त्यांच्याच्याने नसलं याला सांभाळायला जमत तर मला अनाथ आश्रमात कुठतरी कशाला? आश्रमात नेऊन सोडा. एवढी कशाला? कुणाची? आबा त्यांना नसना जमत. हिस्सा करा या घराचा आणि जमिनीचा. 5 एकर माझ्या नावावर, हा? म्हणजे आबाच्याच नावावर राहू द्या. घराची वाटणी करायची नाही. हो. हे सगळं मानसीमुळे झालंय. अरे तू का शेण खात होता का? लाज वाटते का बायकोचं नाव घ्यायला? अरे आणि माझ्या तुझं तोंड काय पोटचं शिवलं होतं का? मला- झाले नाटक तुझे बास. अरे पोटच्या बापाला पोटचा पोर काय रे तू? एवढं तर भान ठेव. अरे कष्टाचं लागा माझ्या हे चीज अरे ज्याला बाप नाही ना हो रात्र त्याला विचार राब तू. राब राबलो लोकांनी रक्ताचं पाणी केलं हे सगळं तुमच्या हवाली केलं आणि मला ऐरानात सोडून देवाला घेऊन जातो म्हणले ना ऐरानात सोडलं. अरे कुत्र्या मांजरांनी खाल्लं असतं का मला रात्रीचं की माझं लेकरू येत नाही तर हं? रात्री पाहताना कुठे जायचं? अरे हा जावाई हा जावाईने मला लेकरासारखा जीव लाव. बाप्पा चुकलं माझं. काय बघा बाबा नाही तर मला आहे ना वृद्धाश्रमात नेऊन घाला. नाही तुझ्या पुढं म्हातारीच्या केसाला जरी काय त्रास झाला हात थरथर कापतोय. तुला कापायला वेळ नाही लागणार. पण ते वाटण्या वगैरे नको करू ना. म्हणजे आम्ही सांभाळतो ना. कशाला वाटण्या? हा ना आता वाटण्याचा विषय निघल्यावर तू बोलणारच. हे बोलणारच मला माहिती होतं. वाटणं झालंच पाहिजे. काय हा वाटण्या? मला तुमच्यासोबत बोलायची. तुला सांभाळायला येत नसेल ना तर मी माझा बाप सांभाळते. वाटणं झालंच पाहिजे. कशाला? म्हणजे आम्ही सांभाळतो ना. चांगलं खाऊ पिऊ घालू. पुरणपोळी आमटी भात सगळं खाऊ घालतो. भाकरीच घालणं भाजी तुझ्यासाठी होईना. भाकरीच घाला मला 2 टाइम काय लागत मला हं? अर्धी पोर खाते त्या. अर्धी पोर 4 दिवसाचा अरे राहिले किती दिवस माझे बळच 1-2-3 वर्ष जगत. आबा असं काय म्हणू नका तुम्ही. अरे मग आता काय करते सांग बरं हं? तुला तर सांगतोय. एक तर तब्येत ठीक नाही राहत. खोकला आला यांना त्रास होतो माझा बाहेर पटकनाला येणार कशी रे तुम्ही? आबा खरंच माझं चुकलं. मला माफ करा. मी खरंच परत नाही असं करणार. खरंच चुकलं. अरे माझ्या पोटच्या पोरीसारखा जीव लावला का तुला पण माझ्या ही वेळ आली तुम्ही मला हैराणात सोडलं. माफ करा मला. अरे माझ्या पोरीला जेवढं जीव लावला तेवढं तुम्हाला लावला मी हं? अरे एकुलतं एक पोरगं माझं खरंच चुकलं माझं. मी परत खरंच असं कधी करणार नाही. हैराणात सोडलं मला रात्रीचं तुम्ही. काय माझी अवस्था. अरे तुमच्यासाठी काय नाही म्हणून केलं मी. नेमका काय प्रॉब्लेम? तुला प्रॉब्लेम काय मला? तू सांग ना ग. यांच्यासाठी काय म्हणून नाही केलं आणि मला हैराणात सोडले. जावई तुम्ही नसता आला तर मला कुत्र्या मांजरांनी खाल्ला असतं. म्हणजे काहीच नाही. माणसाला आपणचा त्रास व्हायचा. काय त्रास होता? अरे पण तू माझ्या पोटचं लेकरूच ना. काय त्रास होता? आपणचं दुखणं वगैरे ते तिला पटत नव्हतं. तुमच्या बापाचं काही दुखत नाही?
औषध टायमाला दिले तर खोकणार बी नाही ना, मी औषध सुद्धा द्यायला मला. माझं खोकला आल्यावर काय करू? चुकलं माझं, मी नाही करणार परत असं. खरंच आबा, खरंच माफ करा मला. एकदा एकदा परत तुम्ही तुम्हाला मुलीची सारखं मी खरंच तुम्हाला माझ्या बापासारखं सांभाळा ना आबा. काय नाही, चुकलं काय माझं. लागत रे मला या वयात, काय लागत आहे? आबा शांत व्हा. खरंच चुकलं. माफ करा मला आप्पा. चुकलं माझं. अरे कोण आहे तुझ्याशिवाय मला? माफ कर. हो ना, तुम्ही रडू नका बरं. खरंच चुकलं माझं. मी खरंच तुमच्या वडिलांना माझे वडील समजून सांभाळा. तुम्ही रडू नका बरं. माफ करायला आता नाही त्रास द्यायचे. पश्चाताप झाला त्याला. बा चकुली अधून मधून येत जा भेटायला ना. हो आबा. आबा तुम्ही चला परत. सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये. खरंच माझं चुकलं. खरंच माफ करा. तुमचे लय उपकार झाले, घेऊन आलात ना. चला उठा, चला उठा उठा. हळू जा. घ्या ना जीव जीव. चला चला. पाहुणे तुम्ही पण जेवल्याशिवाय जाऊ नका. आलो मला जरा घे. अहो तुम्ही पण ना जेवायला. चल ग. हळू जा. दाजी माझं काहीच नाही हो. माणसेला त्यांचा त्रास व्हायचा आणि तिनं मला आड घातली. एक तर आप्पा नाही तर मी, म्हणजे ती. मी काय करणार? अरे पण तुझा बाप आहे रे. 4 दिवस जगतं ते म्हातारं. अरे मला सांगायचं, मी घेऊन गेलो असतो. पण रस्त्यात सोडणे तुला योग्य वाटतं मला एक सांग. नाही दाजी, चुकलं माझं. परत असं नाही करणार. परत केलं तर जरी कधी अशी वेळ आली दाजी, बायकोला सोडेल पण आपण परत नाही सोडणार कधी. दोघांना पण तेवढं सांभाळलं पाहिजे. बायको पण तेवढीच आहे तुला, बाप पण तेवढाच आहे तुला. असं नाही म्हणत मी बायकोला सोडून बापाला जर, पण बाप तू देवाची भक्ती कितीही कर रे, देव नाही पावणार तुला, तू बापच पावणार आहे उद्या. चल जेवण करून घेऊ. बनवलंय का? काय ह्यात दुखात बसला होता? आहे, केलंस, करेल. या